अचलपूर तालुका संत्रा फळ पिकासाठी प्रसिद्ध असताना संत्रा फळ झाडावरून काढणे, फळ प्रक्रिया केंद्रापर्यंत पोहोचून प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवण्यास हातभार लावण्याच्या कामी महत्त्वाची भूमिका वठवणारा संत्रा मजुरांची सुरक्षा संत्रा फळ व्यापाऱ्यासह पोलिसांनी वाऱ्यावर सोडली असल्याचे चित्र दिसून येत आहे। अकोला ते बैतूल राज्य महामार्ग 548 सीवर अपघाताची मालिका सुरू असताना याच मार्गावरून संत्रा तोड मजुरांची अवैध वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिचून बिनबुडाट सुरू आहे। फळ झाडावरून संत्री काढणे, फळबागेतून संत्री बाहेर काढण्यास त्याची प्रतवारी करण्याचे काम स्थानिक मजुरांसह नजीकच्या मध्य प्रदेशातील मजुरांकरवी केल्या जाते। ह्याच मजुरांची वाहतूक संत्री भरलेल्या कॅरेटची वाहतूक करणाऱ्या मालवाहक वाहनातूनच होत असते। क्षमतेपेक्षा जास्त कॅरेट त्यावर शिडीसह संत्रा तोड करणारा मजूर जीवघेणा प्रवास करत असल्याचे चित्र दिसून येते। याच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची हा प्रश्न निर्माण होतो आहे। गत वर्षी 7 डिसेंबर 2020 ला पत्रोड नजीकच्या कासमपूर शेतशिवारात 450 कॅरेट व त्यावर बसून प्रवास करणाऱ्या मजूर असलेल्या ट्रकला वीजवाहिनीच्या ताराचा स्पर्श झाल्याने ट्रकने पेट घेतला होता। सुदैवाने त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती, मात्र ट्रक जळून राख झाला होता। त्याच्याही 3 वर्षापूर्वी 5 आंबा शेतशिवारात सोयाबीन कापणी करणाऱ्या मजुरांना नेणाऱ्या मालवाहू वाहनाने तेलमोरे बहीण भावाच्या दुचाकीस दिलेल्या धडकेत बळी गेले होते। मध्यंतरीच्या अवकाळी पावसात नाल्यास पूर आला असता संत्र्याने भरलेला कॅरेट व मजूर असलेला ट्रक गावातील पुलावरून पाण्यात घसरला होता। एकापेक्षा एक दुर्घटना घडूनही वाहतूक पोलिसांचे का दुर्लक्ष असा प्रश्न उपस्थित होतो आहे। शेतशिवारातील विजेच्या तारा महावितरणच्या अवकृपेने तारा लोंबकळत असताना ट्रक, ट्रॅक्टर व मालवाहू वाहनात कॅरेटसह मजूर कोंबून नेत असताना अपघात घडल्यास याची जबाबदारी कोण स्वीकारणार? पत्रोड पोलीस खाबोगिरीमुळे अवैध वाहतुकीकडे दुर्लक्ष करीत असल्याने अवैध वाहतुकीस उधाण आल्याची चर्चा सर्वत्र आहे। पत्रोड अकोला बैतूल महामार्गावर असल्याने नव्याने बांधण्यात आलेल्या सिमेंट मार्गालागूनच बस स्थानकावरील चहा व पान टपरीची दुकाने थाटली असल्याने वाहतुकीची कोंडी होते। त्या दुकानासमोरच महामार्गावरच वाहनधारक आपली वाहने लावत असल्याने महामार्ग जणू वाहन तडत झाल्याचे दिसून येते। यापूर्वी ठाणेदार नरेंद्र डंबाळे यांनी बऱ्याच प्रमाणात बेशिस्त वाहनधारकांना धडा शिकविला होता, मात्र विद्यमान ठाणेदार ठाण्याबाहेर दिसत नसल्याने बेशिस्त वाहनधारकांचे फावत असल्याचे दिसून येते। नितीन दुरपुडेसह पंकज साबू, विदर्भ न्यूज, पत्रोड।